स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक 99 आणि त्याचं विवरण. वासनाक्षय काय सोपा, जरी इच्छी मोक्ष बापा. बापा वासना अनंत, थोर थोरा दीन करीत. करी कर्म निर्वासन, विषय इंद्रिये बलवान. बल हटे तटे न चले, गुरुकृपे होई भले. भल्या तोची गुरुमार्गी, स्वामी भक्ती नाही स्वर्गी. स्वर्ग सुख कोणा हवे, श्रेय प्रेय ज्यासी पावे. पावे भक्ता देवश्री, वरी ज्ञात्यासी मोक्षश्री. श्री स्वामी स्वरूपानंद, कृपांकित अमलानंद. भावार्थ असा: पूर्ण वासनाक्षय ही काय सोपी गोष्ट आहे का? ती अशक्यच आहे. जरी तू मोक्षाची अपेक्षा करीत असलास तरी हे लक्षात घे की वासना अनंत असतात आणि त्या अनंत प्रकारे जोर करून प्रकट होत असतात. मोठमोठ्या साधू तपस्व्यांना, पुण्यवानांनाही त्या वासनांनी दीन करून टाकलेलं आहे. इंद्रिय विषय अतिशय बलवान असतात. ती कर्म करावयास भाग पाडतात. तू कर्म करून अकर्ता हो, वासनारहित हो. हटातटानं वासनांचं बळ कमी होत नाही. त्यासाठी गुरुकृपा असावी लागते. गुरुकृपा बळानं त्या वासनांचा जोर आपोआप कमी होतो. मी भल्या हे मामांचं लहानपणीचं घरातील टोपणनाव. गुरुमार्गाचा त्यासाठीच उपासक आहे. सद्गुरू स्वामी भक्तीतला जो आनंद आहे तो स्वर्गातही नाही, कारण तो स्वर्गप्राप्तीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. खरं तर मला स्वर्गसुखाचीही अपेक्षा उरलेली नाही. श्रेय प्रेय यांचीही आसक्ती राहिलेली नाही. भक्ताला फक्त देव भेटच हवी असते. जो ज्ञानी भक्त होतो त्याला मोक्षश्री प्राप्त होते. श्री स्वामी स्वरूपानंद हे मोक्षश्री देण्यास समर्थ आहेत, म्हणून मी त्यांचा अमलानंद कृपांकित झालो आहे. चिंतन असं: मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांचा अभाव होणं या स्थितीला वासनाक्षय असं म्हणतात. यालाच अविद्यानाश किंवा मनोनाश असंही म्हणतात. ब्रह्म सर्वव्यापी मायामलरहित आहे. त्याच्या ठिकाणी चित्त तद्रूप झालं म्हणजे मुक्तिलाभ झाला असं होतं. त्याकरता इच्छा, वासना, भावना यांचा खेळ करणाऱ्या मनाचा नाश झाला पाहिजे. मन मरत नाही, त्याचा चित्तात लय होतो. ते शांत होतं आणि आत्मस्वरूपात विश्रांती घेतं. ही प्रक्रिया घडत जाणं फार कठीण आहे. या वासनाही बलवत्तर असतात. त्या पूर्वजन्मातील शिल्लक राहिलेल्या संकल्प विकल्प यांच्या संस्कार रूपानं चित्तात सूक्ष्म रूपानं दडून राहिलेल्या असतात. त्यांचं स्मरण औचित्यपणं होतं. त्या वासनामागे अघटित सामर्थ्य असतं. त्या लहान थोरांना कृत्य करण्यास भाग पाडतात. मोठमोठ्या पुण्यवान जपी तपींची फजिती का आणि कशी होते याची अनेक उदाहरणं पुराण कथातून पाहावयास मिळतात. जुन्या इच्छा, वासना पापी असतील तर पाप बळावताच अधप्पात होतो आणि त्या पुण्यकारक असल्या तर उत्कर्ष होतो, असा कर्मसिद्धांत आहे. आपल्या हातून अनुकूल किंवा प्रतिकूल पाप पुण्यादी कर्म अहंकारानं केली जाऊ नयेत, ही सावधानता साधकाला अखेरपर्यंत ठेवावी लागते. मामांना लहानपणी कौतुकानं सर्वजण भल्या या टोपण नावानं बोलवीत असत. कारण बालवयातही ते जी चांगली भली कर्मच करीत असत तो त्यांचा स्वभाव होता. मामांनी परमार्थही असाच भलेपणानं केला. त्यात श्रेय प्रेयाचा हव्यास कधीही धरला नाही. स्वर्गप्राप्तीचा लोभ त्यांना कधी वाटला नाही. त्यांना फक्त गुरुभक्तीत रमावं असा ध्यास होता. चित्तानं सर्वत्र असणारं चैतन्य, त्याचं अनुसंधान ठेवणं म्हणजे सोहम साधना, म्हणजेच भक्ती, ज्ञान, आत्मलाभ.
हे त्यांनी जाणलं होतं. आत्मबोधातील आनंदामुळं त्यांना स्वर्ग सुखलाभही तुच्छ वाटत होता. ते मुळातच आचरणानं आणि मनानं पूर्ण निर्मळ होते. गुरुकृपाबळानं जीवनमुक्ताचं निर्लेप कर्म त्यांच्या हातून होत राहिलं. त्यालाच ते मोक्षश्री म्हणतात. स्वामी स्वरूपानंदांनी ही त्यांची अवस्था पाहून त्यांचं अमलानंद असं सांप्रदायिक नामकरण केलं होतं. हे होतं अभंग क्रमांक 99 त्याचं विवरण. यानंतरच्या भागात आपण अभंग क्रमांक 100 त्याचं विवरण ऐकूया. पावे भक्ता देवश्री वरिज्ञात्यासी मोक्षश्री श्री स्वामी स्वरूपानंद कृपांकित अमलानंद श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.